वेलकम. नमस्कार. नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मग आज डे 2 ऑफ कॅनडा टूरची माहिती देते. दिवसाची सुरुवात ही काही फारशी चांगली झाली नव्हती. बाहेर पडलो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. गाडीतून बाहेरचे निसर्ग बघण्यासारखे होते, मात्र सर्वीकडे असं धुके असं झाले होते. पण मात्र याच पावसाचा आनंद घेत असताना विचार आला, आजच्या प्लॅनचे काय? आजचे स्पॉट्स कव्हर करणार कसे? तिकीट तर आधी बुक केलेच होते. पूर्ण प्लॅन फ्लॉप होतो की काय? सर्व पैसे नक्कीच पाण्यात जातात वाटतं आजच्या. पण नशिबाने मात्र साथ दिली आणि लकीली पाऊस थांबला बघा. हे डेस्टिनेशन टोरंटोपासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर होते. आम्ही आलो होतो हॅमिल्टन सिटीच्या आफ्रिकन लायन सफारीला. इथे आम्ही एंट्री केली आणि त्यांना आमचे प्री बुकिंगचे डिटेल्स दिले. तिकीट प्रत्येक माणसाचे हे $48 होते, म्हणजेच आपल्या इंडियन करन्सीनुसार जवळपास 3,000 रुपये. पुढे जाऊन एंट्री तर खूपच खतरनाक होती. पण आत काय झाले हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आत येताच आम्हाला दिलेली सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे गाडीचे दारं व खिडक्या हे बंद आणि लॉक ठेवणे. हेच नियम पाळून आम्ही सुरुवात केली आमच्या सफारीला. सगळ्यात पहिलं आम्हाला दिसलं तर काय, हे सर्व बैल निवांत झोपलेले. इतके निवांत होते की आमच्या सानूने काउंट करायलाच सुरुवात केली. पुढे जाऊन दुसरे प्राणी दिसले. हे प्राणी चरत असल्यामुळे सानूला थोडासा त्यांना बघायला उत्साह आला आणि ती आपल्या जागेवर उठून त्यांना बघायला लागली. खरी मजा तर इथून पुढच्या प्राण्यांना बघण्यामध्ये होती. पुढे जाऊन आम्ही काय बघितले तर आम्ही बघितला जंगलचा राजा. हे सिंहाची गर्जना आणि इतक्या जवळून सिंहाला बघणं हे एक वेगळाच अनुभव होता. पुढे जाऊन शेवटी कुठे एखाद्या प्राणीला उभं राहिलेलं बघितले. नाहीतर याआधी सर्व प्राणी जणू कुठला मोठा युद्ध करून दमून आल्यासारखी बसली होती. इथे सिंह मादी आणि पुढे जाऊन सिंह या दोघांना आम्ही प्रत्यक्षात उभं बघितल्यावरती समजले हे किती विशाल आणि मोठे आहेत. हा सिंह मात्र खूप म्हातारा झालेला दिसला, पण त्याची ही गर्जना आम्हाला ऐकायला भेटली. पुढे जाताना आम्हाला दिसली ही म्हणजे हे माकडं शेवटी माकडं चाळे करतानाच बघायला मिळाले. एवढ्या वेळात तुम्हाला भारतात आणि येथे सर्वात मोठा फरक काय आहे हे समजलाच असेल. भारतात प्राणी हे सर्व केजमध्ये बंद असतात आणि आपण मोकळ्यापणाने चालत फिरत बघू शकतो त्यांना. त्याच विरुद्ध येथे आपण कोंडून ठेवल्यासारखे आपल्या गाडीत बसून राहायचे असते आणि बाकी सगळीकडे त्यांचेच राज्य असते. त्यांना पूर्णपणे कुठेही कसेही फिरायला मुभा असते. तुम्ही बघू शकाल हे सफारी इतकी मोठी होती की हे 740 एकरमध्ये पसरलेली आहे. विचार करू शकता म्हणजे या प्राण्यांना किती मोठी जागा आहे. आणि विशेष म्हणजे या कुठल्याही प्राण्यांना बघून असं वाटत नव्हते की यांची विशेष काळजी घेतली जात नाही आहे. जशी मी तुम्हाला आधी माहिती दिली होती, येथे सर्व प्राण्यांचेच राज्य आहे आणि ते कुठेही आणि कसेही फिरू शकतात. त्याचप्रमाणे इथे आमच्यासमोरून चक्क जिराफ यांनी रोड क्रॉस केला. येथे गाडी चालवताना ही आपली जबाबदारी आहे की आपण ही आपली वाहने खूप सावकाश चालवली पाहिजे. त्यांना आपल्यापासून कुठलीही हानी झाली नाही पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आपल्याला काही हानी होऊ नाही म्हणून त्यांचे हे कर्मचारी सतत फिरतीवर असतात. इथे बघू शकता तुम्ही किती सारे हरणं एकत्र झुंड करून मस्त फिरतीवरती आले होते. हे दृश्य मात्र बघायला खूप छान वाटले. पुढे जाऊन कधी न बघितलेले आम्ही कॅंगारू बघितले. नेहमी पुस्तकातच बघितलेले हे कॅंगारू आज प्रत्यक्षात बघायला मिळाले. त्यानंतर अशा प्रकारे आमची सफारी एंड झाली. सफारी व्यतिरिक्त अजून काय ॲक्टिव्हिटीज केले तेही तुम्हाला सांगते. तर इथे आम्ही बसलो होतो टॉय ट्रेनमधून आम्ही काही साईटसीइंग केली व त्यांनीही आम्हाला काही सूचना देत तलावातले प्राणी दाखवले. क्रोकोडाईल वगैरे आम्ही असे प्राणी बघितले. नंतर आम्ही गेलो ते म्हणजे बर्ड सेक्शनला. इथेही काही नवीन पक्षी आम्हाला बघायला भेटले. नंतर आम्ही बघितले ते म्हणजे बर्ड्स प्रेझेंटेशन.
Now, things that he could hunt could be similar to rabbits, squirrels. आणि फायनली आम्हाला काय बघायला भेटले ते म्हणजे हत्ती. ते सानूस हत्तीला हाय करत होते. त्याने हाय केलं. पुढे जाऊन तिथे ट्रेन राईड जशी होती त्याचप्रमाणे बोट राईडसुद्धा होती. आणि हे सर्व ॲक्टिव्हिटीज एकदम मोफत म्हणजे फ्री होती. सुरुवातीला जे $48 भरले त्यामध्येच हे सर्व ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड होते. बोट राईड करत आजूबाजूच्या परिसराचा व निसर्गाचा आम्ही आनंद घेतला. नंतर आम्ही गेलो ते म्हणजे किड्स प्ले एरियामध्ये. इथे सानूनी खूप मज्जा केली. त्याचप्रमाणे तिथे शेजारी होते वॉटर पूल. तेही खूप छान आणि मोठे असे होते. त्यानंतर आम्ही फायनली डिनर केला आणि घरी निघालो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.